या जातीची जिल्ह्यात त्या पत होती, यांच्या हाताने यांच्या माजुऱ्यापणामुळं यांनी यांची पत कमी करून घेतली. आपला नाविलाज आहे. असाच जर काळ राहिला तर या काळाशी संघर्ष करून आपल्याला परतावं लागणार आहे. या काळाला मी तर भेट नाही. या समाजाच्या पायावरती आपण या अगोदर जीव अर्पण केलाय. भेटतो कोणाला? आणि धनंजय मुंडे भेट नसतो. मनोज जरांगे तुझे लोक शांत कर. जर या पुढे मराठ्यांना त्रास झाला, गोरगरीब दलित मुस्लिमांना ओबीसीना जर त्रास झाला तर सामना 25 जानेवारीच्या नंतर होणार आहे. कायद्यानं होईल, पण तुझी मस्ती जिरल्याशिवाय गप बसणार नाही. संतोष भैयाचा दासांना शेवटचं सांगतो, सगळ्यावरती मोका. खंडणीतले आरोपी 302 मध्ये आले पाहिजेत. जेवढे जेवढे प्रकरण झालेत, आरोपीला ज्याने ज्याने सांभाळलाय त्यांना सह आरोपी करा. जबाबदारी तुमच्यावरती आहे. राज्याला शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय म्हणून मराठा शांत आहे. सगळ्यांना 302 मध्ये घ्यायचं सांगा. वाटल्यास मुख्यमंत्र्यांकडे आज उद्या पुन्हा जाऊन तुम्ही हा प्रश्न तडीस लावा. पुन्हा एकदा धनंजय मुंडेला सांगतो, टोळी थांबव. लाभार्थी टोळीनं अन्याय चालवला, थांबव तिला. जड जाईन बर का. ही धमकी नाही, तुला सावध करायलोय. तुला मी सांगितलं होतं माझ्या नादी लागू नको. यांची मस्ती थांबव. जर याच्या पुढं तुझ्या गुंडानं लाभार्थी टोळीनं कोणाला त्रास दिला किंवा देशमुख कुटुंबाला जर बोललं तर लक्षात ठेव, त्या गुंडाचा बंदोबस्त आम्हाला करावा लागणार आहे. गुंडाला आम्ही बोलणार, तुझ्या जातीला कधी बोललो नाहीत. पांघरून घेऊ नको तुझं पाप झाकायसाठी. शेवटचं सांगतो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सगळ्या पक्षाच्या लोकांना आणि सगळ्या मराठ्यांना देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभा राहा आणि 25 जानेवारीला सगळ्यांना अंतरवाली लिहा. धन्यवाद. जय शिवराय. आपण दिवंगत संतोष देशमुख आणि सोमवंशी यांना 2 मिनिट आहे त्या जागी उभं राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. आपण सोमवंशी आणि देशमुख या दोघांनाही 2 मिनिट उभं राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. आपल्या ज्या बाटल्या साडलेल्या त्याही स्वच्छ करा आणि फ्लेक्स इकडे आणून द्या. आता आपण श्रद्धांजलीसाठी उभारतोय. सर्वजण आहे तिथं 2 मिनिट स्तब्ध उभे राहा. सावधान. ओम शांती. यानंतर मंचावरील महिला सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यासाठी जातील. इतर कोणीही निवेदन देण्यासाठी जायचं नाही. सर्वांना विनंती आहे, आपल्या जागेवर जो काही बाटल्यांचा कचरा पडलेला असेल तो आपण एका बाजूला ठेवावा. फ्लेक्स मंचाकडे आणून द्या. निवेदन द्यायला कुटुंबीय जाणार आहेत. फ्लेक्स मंचाकडे आणून द्या आणि ज्या बाटल्या इतरत्र पडल्या आहेत त्या शक्यतो उचलून ठेवा. सर्व